नमस्कार मंडळी. आपली गावं आपली माणसं या आपल्या मालिकेमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण आलो आहोत सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या जावळी तालुक्यातील मेढा या गावी. आणि इथे भरतो एक असा बाजार जो फक्त व्यवहारासाठी नाही तर परंपरा, संस्कृती आणि भावनांचा संगम आहे. हा आहे मेढा येथील प्रसिद्ध बैल बाजार. दरवर्षी रंगपंचमीच्या दुसऱ्या दिवसापासून गुढीपाडव्यापर्यंत मेढा येथे हा पारंपरिक बैल बाजार भरतो. सातारा, कोल्हापूर, सांगली, पुणे आणि विशेष म्हणजे कर्नाटकातूनही अनेक व्यापारी आणि शेतकरी इथे येतात. राजू मारुती ते खडकलाट चिपकुडी आपलं गाव. आपण इथं वर्षाला यात्रेला येतोय आपण. आणि कर्नाटकला अजून इथं मेढा यात्रा, सातारा मेढा यात्रेसाठी कायम आपण इकडं वर्षाला येतोय. सगळं खिलार बैल, चौसा बडाव, दुस्सा बडाव, सादाती बडाव, अंडू, आदत, वासरं सगळी घेतात. त्यांनी चांगल्या क्वालिटीची बैल घेतात कायमच. बाजार हो व्यवस्थित चालतोय, एक नंबर चालतोय. इकरी बी आज यांच्यापासून आज 15 बैल इकलेला आहे इथं मेढ्यात. बैल इकरी बी चांगली झालेली आहे. यामुळे हा बाजार केवळ स्थानिक राहत नाही तर तो एक मोठा आंतरराज्यीय व्यापार केंद्र बनतो. इथे प्रत्येक बैल म्हणजे शेतकऱ्याचा अभिमान असतो. त्याची ताकद, चाल, उंची सगळं बारकाईने पाहिलं जातं. किंमत ठरते ती फक्त पैशात नाही तर अनुभव, विश्वास आणि नजरेतून. इथे बैल निवडणं म्हणजे नुसतं पाहणं नाही, ती एक कला आहे. डोळे, शिंग, चाल, ताकद प्रत्येक गोष्टीतून बैलाचं भविष्य वाचलं जातं. बैल बाजारामध्ये आम्हाला सुविधा चांगल्या आहेत. तिथं पाणी वगैरे प्यायला, बैलातले पाणी वगैरे व्यवस्थित आहे आम्हाला. त्यानंतर मी 13 बैल आणली होती. 13 माझ्याकडे 3 राहिलेत फक्त. बाकीची विक्री व्यवस्थित झालेली आहे. एका बाजूला चालू असतात व्यवहार तर दुसऱ्या बाजूला जत्रेसारखा माहोल. भेळ, चहा, उसाचा रस आणि गजबजलेले स्टॉल्स. ट्रॅक्टरच्या युगातही बैलाचं स्थान शेतकऱ्याच्या आयुष्यात आजही तितकंच महत्त्वाचं आहे. हा बाजार म्हणजे केवळ खरेदी विक्री नाही तर तो आहे आपल्या ग्रामीण संस्कृतीचा उत्सव, जिथे परंपरा अजूनही जिवंत आहे. नमस्ते, मी राजेंद्र पोखरे, निरीक्षक कृषी उत्पन्न बाजार समिती जावली आणि महाबळेश्वर. कृषी उत्पन्न बाजार समिती जावली, नगरपंचायत मेढा आणि पंचायत समिती जावली यांच्या संयुक्त विद्यमानं रंगपंचमीच्या दुसऱ्या दिवशीपासून गुढीपाडव्यापर्यंत 10 दिवसाचा मेढा जनावरे वार्षिक बाजार आयोजित केला जातो. या बाजारामध्ये कर्नाटक असेल, सोलापूर असेल या भागातून जनावरे विक्रीसाठी येतात. आणि साधारण आपला जावली तालुका, सातारा जिल्हा आणि कोकणापर्यंत ही या ठिकाणाहून जनावरांची खरेदी केली जाते. आज ट्रॅक्टर, मशीन आणि तंत्रज्ञान आलं आहे, पण तरीही काही गोष्टी बदलत नाहीत, जसं की शेतकऱ्याचा बैलावरचा विश्वास. हा बाजार म्हणजे परंपरा आणि आधुनिकतेच्या मध्ये उभा असलेला पूल आहे. तुम्हाला हा मेढा बैल बाजार कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच आपल्या गावांच्या कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा.